नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कटोरी चाट आणि खस्ता पुरी। चला तर मग मी इथे गव्हाच्या पिठाची बनवलेली आहे। तुम्ही मैद्याचा वापर सुद्धा करू शकता। इथे छान एक चपाती लाटून घ्यायची आणि ती वाटीला छान गुंडाळून घ्यायची। त्यानंतर गरम तेलामध्ये याला छान तळायचं आणि जर तुमची वाटी सुटत नसेल तर तिला चम्मचच्या सहाय्याने काढून घ्यायचं आणि छान परत एकदा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लागणारे साहित्य दही, टोमॅटो, कांदा, शेव, टोमॅटो केचप, हिरवी चटणी, चिंचेची चटणी जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरू शकता। त्यानंतर आलू मॅश करायचा, त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि दही फेटून घ्यायचं आणि त्यात मी मटकी आणि चण्याचा सुद्धा यूज केलेला आहे आणि तिथे थोडीशी तिखट पावडर, जिरे पावडर, हिरवी चटणी, कोथिंबीर आणि टोमॅटो केचप टाकून छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर आता आपली जी कटोरी आहे ती तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी झालेली आहे। तर आपण इथे एक खस्तासुद्धा बनवलेला आहे, तर त्यावर हे सगळं आपण जे बनवलं होतं ते टाकायचं छान आणि त्यावरती बाकी तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल वरून कांदा, टोमॅटो, दही हे सगळं एकदा परत टाकून घ्यायचं आणि इथे शेवटून बारीक शेवनी आणि कोथिंबीरनी छान गार्निश करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आपले खस्ता पुरी खूप टेस्टी दिसत आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि त्याच पद्धतीने आपल्याला कटोरीसुद्धा रेडी करायची आहे। कटोरीमध्ये आपण बनवलेला मसाला टाकायचा, त्यात थोडेसे चणे मटकी टाकायची, कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचा आणि तुमच्याकडे असेल ते जसं की दही, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, टोमॅटो केचप आणि छान शेव आणि कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यायचा। इथे तुम्ही बघू शकता तयार आहे आपली कटोरी चाट। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला नक्की सांगा। धन्यवाद।